कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो ऐका ना मला घरात घ्या ना। असं काय करता? माफ करा मला, घरात घ्या ना, मी पाय पडते तुमच्या। मला असं काय करता? कितीही माफी मागितलीस तरी तुला आता माफी नाही। या घरात जागा नाही। अहो असं काय करताय? किती झालं तरी मी बायको आहे ना तुमची। असं नका ना करू, पाय पडतो मी तुमच्या। तू तो अधिकार गमावलायस। अहो असं का बोलताय तुम्ही? असं का बोलताय बाबा? मीराला जेव्हा त्या राक्षसांच्या हवाली केलंस ना, तेव्हाच आपलं नातं संपलं। बुद्धिभ्रष्ट झाली होती माझी, बुद्धिभ्रष्ट झाली होती। माफ करा ना मला। मी मीराच्या पण पाया पडेल, मी तिची पण माफी मागते। मला माफ करा, मला गरज आहे ना। मी तुला मी चांगलं ओळखूलंय, तुझ्यात काही बदल होणार नाही। जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही। असं काय करताय? तू सांग ना तुझ्या बाबांना, सांग ना, अगं माझी चूक झाली का, सांग ना। आई, बाबा बरोबर बोलतायत। तुझा स्वभाव ना कधीही बदलणार नाही। उद्या तू माझ्यासोबतही असंच करशील। बाळा, अगं असं कसं करेन मी? नाही ग, मी सांगितलं ना, मला चूक झाली, मला माफ करा। तू माझ्याशी अजिबात बोलू नकोस। आजपासून तू माझी आई नाही। नागनाथ गुरव तुम्हीच का? हो, आणि तक्रारही मीच केली होती। नेमकी तक्रार काय आहे तुमची? ही माझी पत्नी शैलजा, हिनं माझ्या पुतणीचा सौदा करण्याचा प्रयत्न केला। आणि या सगळ्यात तो रंगराज बाबाही सामील आहे। त्याने माझ्या पुतणीचं अपहरण केलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला। हो, माझ्या आईसारखं त्या रंगराज बाबांनाही अटक करा। हे बघा, त्याबद्दलचा आमचा तपास सुरूच आहे आणि रंगराज बाबांविरोधात जोपर्यंत ठोस पुरावे आम्हाला सापडत नाही तोपर्यंत त्यांना आम्ही अटक करू शकत नाही। कदमबाई, बघताय काय तुम्ही? ताब्यात घ्या यांना। अहो नाही, अहो नाही। बाबा, आपण आत्ताच्या आत्ता शहरात जाऊन मीराताईला शोधून घरी घेऊन येऊ। बाळा, जोपर्यंत रंगराज बाबाला अटक होत नाही तोपर्यंत मीराचं गावात येणं धोक्याचं आहे। तिच्या जीवाला धोका आहे, ती शहरातच सुरक्षित आहे। माझी ताई। शांत हो बाळा। आय नो वेदा, अंबिका वहिनीच्या सगळ्या वस्तू तुझ्या किती जवळच्या आहेत। त्या आठवणी तुझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत। पण ही माया तुझ्या त्या आठवणी सुद्धा पुसू पाहतीये। ही आत्ताच अशी करती, मग लग्न झाल्यावर वेदाला सांभाळेल का? पिऱ्या, अथर्वच्या खोलीत मदन आहे, त्याला जाऊन मदत कर जा। हा मॅडम। मॅडम 2 मिनिटं काही राहिलंय की नाही बघते। माया थांब। अंबिकाच्या कुठल्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि कुठल्या दान करायच्या आहेत ते मी ठरवते।
तुझ्यावरती दुसरी जबाबदारी आहे. कुठली जबाबदारी? अथर्वच्या रूममध्ये काही तुला अथर्वला बाहेर घेऊन जायचंय. कुठे बाहेर घेऊन जायचंय? तुम्हा दोघांना एकत्र वेळ मिळावा म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये मी लंचसाठी एक टेबल बुक केलंय. तो नाही म्हणेल. पण तरी सुद्धा त्याला घेऊन जा. त्या निमित्ताने त्याच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न कर. कसं आहे, बायकोला नवऱ्याला बोलतं करता आलं पाहिजे. त्याला गप्प करणारी बायको त्याच्या मनावरती कधीच राज्य करू शकत नाही. हो ना? हो 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 ना. म्हणजे आमच्या यांच्या पुढे मी तर काहीच बोलत नाही. त्यांनाच बोलू देते, मी आपलं फक्त ऐकते. जा, जाऊन तयार हो. थँक्यू फॉर द सरप्राईज मॅडम. तयारी समज हवं तर. कसं आहे, नवरा बायकोचं नातं तेव्हाच फुलतं जेव्हा काहीही न बोलता ते एकमेकांच्या मनातलं ओळखतात. अगदी बरोबर वहिनी, अगदी बरोबर. म्हणजे नवरा बायकोना एकमेकांबद्दल न सांगता कळणं म्हणजे सोन्याहून पिवळं होणं. तू आवरून घे, आम्ही आलोच. वेदू, पायऱ्या सांभाळ. होय होय. सुनीता, काही सामान पाडू नकोस. सावकाश या. नाही नाही, एकदम सावकाश, एकदम सावकाश. घराबाहेर जायचं. चला. राधाताई, आपण नक्की जायचंय ना आत? हो ग, आणि तू घाबरू नकोस हं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काम मिळवायला जायचंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.